तर भाई आपल्यासोबत लई मोठी शाळा झाली. हा पुढं जो टेम्पो दिसतोय का, याच्यामुळे 5 किलोमीटर पुढं गेलो. तर बघा काय झालं पुढं व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या पहिल्याच ब्लॉगमध्ये. तर आपल्याला जायचं होतं आज त्या सगळ्यात मोठ्या रकमेच्या वडकी मैदानामध्ये. तर सगळ्यात पहिलं आवरून घेतलं आणि आपण आपल्या इंस्टाग्रामच्या पेजच्या नावाने टी-शर्ट प्रिंट केलं होतं ते घातलं आणि आपली पॉवर बँक घेतली. ही खूप महत्त्वाची असते मैदानात जायचं म्हटल्यावर. मग काय, आपल्या मैदानातले बूट वेगळेच आहेत, मग ते घातले. हे बघा आपलं घराचं काम चालू आहे. थोड्या दिवसात तुम्हाला पूर्ण झालेलं दिसन. कालच गाडी धुवून ठेवली होती, बघा गाडी धुतल्यावर कशी दिसते ओकेमध्ये ना. मग गाडी चालू केली आणि निघालो मैदानाच्या दिशेने. मग जाता आता दाढी खूप वाढली होती, म्हटलं दाढी करून घ्यावी पहिली. मग दाढी करून घेतली, मग पेट्रोल टाकून घेतलं. किती पण लांब जाऊ द्या, फक्त 100चं टाकायचं. मैदानाची सगळी सोय करून घेतली आणि चाललो वातावरणाचा आनंद घेत मैदानाच्या दिशेने. हे बघा आपलं खडकवासला धरण कसं वाटतंय. मैदान थोडं राहिलं होतं, मग ऊन वाढलं होतं, म्हणलं काहीतरी थंड प्यावं. मग काय आपली स्टिंग घेतली, स्टिंग वगैरे पिऊन झालं. जाता आता आपल्याला हा बैलाचा टेम्पो दिसला. मला वाटलं जाताना आता मैदानाची जायची सोय झाली आणि ह्याने नेलं मला उलट्या दिशेने. 5 किलोमीटर पुढं घेऊन गेले. आता काय बोलावं या टेम्पोवाल्याला. बऱ्याच स्ट्रगलनंतर आपण फायनली मैदानात पोचलो. 2 पोरं कॅमेराकडे बघून कशी हात काढ. मग काही गट बघत बसलो. चांगली लढत बघायला भेटली गेल्याच. मग जरा सुट्टीला गेलो, झेंडा पंचाची जरा व्हिडिओ काढली. गोळीगतच निघतोय सुट्टीला खालनं. मग काय सुट्टीलाच दिसला रायफल 81च्या आता तालमीतला पट्ट्या सिकंदर 81. मग काय लगेच दुसरे लॉट चालले होते खाली पळायला. जरा व्हिडिओ काढून घेतले, ते आपल्याला इंस्टाग्रामसाठी लागतात रील बनवण्यासाठी. मग सगळे गट खाली गेल्यावर म्हटलं जरा बैल बघून येऊ. जरा गेले आपल्या पिस्टन 22-11 आणि सोने 22-11चं दर्शन झालं. तिथून थोडं पुढं गेलं की लगेच त्यांच्या जावं मल्हार 22-11 भेटला. त्याच्या शेजारी बांधला होता फॉर्च्युनरचा मानकरी सर्जाचा पायरा होता. त्यांच्याच घरचं वासरू कसा जपलाय बघा निवांत. आणि त्याच्याच मागं बांधला होता पप्पू शेठ आलगोडेकरांचा राजगड एक्सप्रेस बागड. तिथून थोडं पुढं गेल्यावर आपल्याला दिसला भावदानकरांची आणबान शान हिंदकेसरी लक्षात. तिथून थोडं मागं गेल्यावर खडकवासलाकरांचा देखनाथ तर केजप आराम करताना दिसला. आणि त्याच्याच शेजारी बसला होता नांदेड सिटीकरांचा भारत. आणि त्याच्याच मागं बांधला होता छत्रपती संभाजीनगरकरांचा लाल बादशाह. आणि तिथून पुढं गेल्यावर आपली नजर पडली हिंदकेसरी अर्जुनला जरा व्हिडिओमध्ये घेतला. आणि आपण गेलो महाराष्ट्राचा लाडका बकासूरच्या शोधामध्ये. खूप शोधला, शेवटी देवाचं दर्शन झालं आणि परत गेलो आपण मैदानामध्ये गड बघायला. मग काय सगळे गट पूर्ण झाले. असा वेळ होती सेमीची. ट्रॅक्टरवाल्याचं नांगरचं काम चालू होतं. सेमी काढून झाल्यावर थोड्याच वेळाने सेमीच्या गाड्या मैदानात आल्या. जरा व्हिडिओ काढावं म्हणलं, जरा पोस्टसाठी आपल्याला पण चांगल्या होत्या. बक्या पण सेमीसाठी खाली पळायला चालला होता. आणि त्याच्याच शेजारच्या पाठीमधून पिस्टन 22-11 सेमीसाठी पळायला खाली चालला होता. मग काय सगळ्या गाड्या खाली गेल्यावर सेमी पाळण्यासाठी आपल्या निकालावर जागा टॉपमध्ये भेटली होती. हे काका बघा कशी झाडावर खुर्ची करून बसलेत. लेडून डेंजर आहेत लोक बाबा येणारात. आणि बऱ्याच वेळानंतर पहिल्या सेमी सुटला आणि लढत चालू झाली. आणि पहिल्याच सेमीमध्ये लढत बघायला भेटली मल्हार 22-11. त्याच मागं लगेच सेमी 2 सुटला आणि त्या सेमीमध्ये होती बकासूर आणि चिक्या. पण शेवटच्या क्षणाला लय बेकार निकालात घुसला चिक्या आणि अंजीर. बऱ्याच वेळ वाट बघितल्यानंतर तिसरा सेमी सुटला आणि त्या सेमीमध्ये बाजी मारली ती अर्जुन आणि छोटा अर्जुनने. आणि त्याच्या मागोमाग चौथा सेमी सुटला. तो सेमी काय काढता आला नाही, एक गाडी फॉल झाल्यामुळं. त्याच्यानंतर 5वा सेमी सुटला. त्या सेमीमध्ये होता फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा आणि त्यांच्याच घरचं वासरू. अंतराच सेमी पास केला त्या गाडीने. असेच काही सेमी बघितले आणि आता वेळ झाली होती फायनलची. कशी आहे जोड खिल्लार टॉपमध्ये. आता वेळ होती फायनलच्या गाडी खाली जाण्यासाठी सज्ज झाल्या. जरा फायनलच्या गाड्याचे व्हिडिओ काढून घेतल्या आणि गेलो सुट्टीला. चिक्या कसा करतोय. मग गेलो निकालात व्हिडिओ काढायला. मग काय डायरेक्ट गेलो STC लाईव्हच्या कॅमेरामॅनकडे. जरा केसावर हात फिरून घेतला. ती सवयीच लागली आहे केसावर हात फिरवायची. वरून बघा मैदान कसं दिसतंय की इथं बसून मैदान बघण्याचे सुखच वेगळं आहे. मग काय फायनलचा पेरा सुटला आणि लढत चालू झाली. पलीकडे अर्जुन होता, अलीकडे चिक्या होता. पण मधूनच दुसरी गाडी निकालात घुसली आणि 1 नंबर करून 2 लाख रुपयाची मानकरी झाली.
हे बैलगाडी क्षेत्र आहे, इथं काहीही घडू शकतं. हे आज परत एकदा सिद्ध झालं. फायनल संपन्न झालं आणि वेळ होती आता बैलांना गुलाल लावायची. कसं दिसते बैल गुलालात. चिक्या बघा, पांढराचा गुलाबी झाला होता. सुंदर असं मैदान पार पडलं आणि निघालो आता कडेकडेने घराकडे. वातावरण एकदम भारी झालं होतं. मग कसा वाटला आपला ब्लॉग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.